श्रीहरींचा एक असा भक्त होता ज्याला पाहण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण त्याच्या दाराशी आले, तरीही तो त्यांना दुर्लक्ष करून आपल्या आई वडिलांच्या सेवेत एकाग्र होता. एकदा द्वारकेत श्रीकृष्ण राधा राणीच्या आठवणीत हरवले होते. राधा पृथ्वीवर नसतानाही कृष्णांनी दिव्य शक्तीने त्यांना पुन्हा आपल्या समोर प्रकट केले. दोघेही प्रेममयी आठवणीत रमले. तेवढ्यात रुक्मिणी देवीने त्यांना एकत्र पाहिले. दुःखाने व्यथित होऊन त्या द्वारका सोडून दांडीरवनाच्या दाट अरण्यात निघून गेल्या. बराच काळ त्यांचा पत्ता लागत नव्हता. शेवटी कृष्णांनी शोध घेतला आणि त्यांना कळाले की रुक्मिणी दांडीरवनात आहेत. त्या मार्गाने जाताना ते पंढरपूरच्या पुंडलिक नावाच्या भक्ताच्या घरी पोहोचले. तेथे कृष्णांनी पाहिले पुंडलिक संपूर्ण मनाने आई वडिलांची सेवा करत होता. कृष्ण दाराशी उभे आहेत हे कळल्यावरही पुंडलिकाने त्यांच्याकडे एक वीट फेकली आणि नम्रपणे सांगितले, भगवंता थोडा वेळ थांबा. कृष्ण त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाची निरागस भक्ती पाहून ते आनंदित झाले आणि वर मागायला सांगितले. पुंडलिकाने फक्त एकच इच्छा व्यक्त केली, भगवंता या रूपात सदैव पंढरपूरमध्ये उभे राहा आणि माझ्या लोकांचे रक्षण करा. आणि त्याच क्षणी पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र झाले. आजही लाखो भक्त त्या विटेवर उभ्या असलेल्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला येतात आणि त्यांच्या निरागस सेवेमुळे जीवनात सुख समृद्धी आणि कृष्ण कृपा प्राप्त करतात.